सध्या लेटेस्ट ट्रेंडमध्ये असणारी ही पफ स्लीव्ज खूप जास्त महिलांना आवडत आहे आणि बरेच जण याला शिवून सुद्धा घेत आहेत. तर आज तीच आपण बाही आजच्या व्हिडिओमध्ये कशी कट करायची आणि त्याच्यासोबतच कसं त्याचा जो कपडा आहे कसा ॲडजस्ट करायचा कमी कपड्यामध्ये त्याची सुद्धा माहिती मी यामध्ये सांगितलेली आहे. तर एवढी सुंदर आणि आकर्षक याला तुम्ही जर खाली लटकन आता नवीन जी लेस निघाली आहे ती सुद्धा लावू शकता. तर सगळ्यात पहिला आपण उंची आणि रुंदी जी काही बाहीची आहे ती बेसिक बाही आपण कट करून घेतलेली आहे. उंची तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आणि रुंदी आपल्याला आर्महोल राऊंड नुसार आपल्याला काढायची असते. त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर नसला पाहिला तर नक्की जाऊन चेक करा. तर आता जेवढी ही आपली बाही आहे त्याच्या दुप्पट कपडा आपल्याला इथं रुंदीमध्ये घ्यायचा आहे आणि उंचीमध्ये जी काही बाही आपण बेसिक कट केलेली आहे त्याच्यामध्ये 3 ते 4 इंचचा शिल्लक कपडा ठेवायचा आहे. आता जरी शिल्लक ठेवला तर नंतर आपल्याला जो कट करायचा आहे व्यवस्थित असा ॲडजस्ट होऊन जातो, कमी पडत नाही. तर अशा पद्धतीने आता जिथे आपली बाहीचं जे बेसिक माप आहे तिथे आपल्याला कोण देऊन घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे म्हणजे लक्षात येऊन जातं आपल्याला. आणि जे काही उरलेला कपडा आहे आपल्याला इथे प्लेट देऊन घ्यायचे आहेत. उरलेला कपडा आपला बेसिक बाही राहणार आहे पुढचा. पाहू शकता इथे मी दोन्ही बाही एकत्रच कट करणार आहे. डबल लेअर मध्ये कपडा घेतलेला आहे आणि अस्तरचा जर ब्लाऊज असेल तर आपल्याला अस्तर नंतर कट करायचा आहे. आता सुरुवातीला आपण इथं याच बेसिक मध्ये बाहीच्या मापावरनं कट करून घेतलेला आहे. इथं आता सेंटर मधून आपल्याला 1.5 इंचावरतीचे पॉईंट देऊन घ्यायचे आहेत. जिथपर्यंत आपण पॉईंट देऊन घेतलेला आहे त्या पॉईंट पर्यंत आपल्याला अशा 1.5 किंवा 2.25 इंच वरतीचं पॉईंट काढून घ्यायचे आहेत. या आपल्याला जे पॉईंट काढत आहोत ते प्लेट टाकण्यासाठी सोपं जातं आणि दोन्ही बाजूनं याच पद्धतीने पॉईंट देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या प्लेट सुद्धा खूप छान येतील. आणि या पॉईंटच्या पुढे द्यायचं नाही कारण आपण जी बेसिक बाही घेतलेली आहे तिथपर्यंतच आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने प्लेट्स द्यायच्या आहेत. प्लेट्स देत असताना काय करायचं, जर डायरेक्ट प्लेट देताना हे आले तर अशा पद्धतीने टाचण लावून घ्यायच्या म्हणजे आपल्याला बाहीचा अंदाज येऊन जातो आणि बाही आपली कुठेही हलत नाही किंवा मग कमी जास्त होत नाही. दोन्ही बाजू अगदी बरोबर येऊन जातात. तर अशा पद्धतीने जी काही आपण टिक केलेलं आहे 1.5 इंचावरतीचं जे पहिला पॉईंट आहे या पद्धतीने दुसऱ्या पॉईंट पर्यंत घ्यायचं आहे म्हणजे प्लेट्स जे आहेत एकदम समान प्लेट येणार आहेत, कुठेही कमी होणार नाही किंवा मग जास्त होणार नाही. खूप सुंदर आणि आकर्षक बाही डिझाईन ही तयार होते. अशा पद्धतीने मी खूप सावकाश यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1.5 इंचाची घ्यायची कारण जास्त प्लेट्स येतील. 2 इंचाचं जर घेतलं प्लेट्स तर मग आपल्याला एखादी प्लेट कमी होणार आहे. त्याच्यामुळे मी इथं 1.5 किंवा 2.25च्या पेक्षा जास्त प्लेट्स घ्यायचे नाही. अशा पद्धतीने पॉईंट देऊन घ्यायचा. आता बाहीचा आकार पाहू शकता खूप सुंदर दिसतो. आता हे जी काही एक्स्ट्रा कपडा ठेवलेला आहे त्यामुळे आपली बाही जी आहे ती कुठेही कमी पडत नाही. ज्या आपण प्लेट्स घेतोय दोन्ही दिशेनं समोरासमोर प्लेट असणार आहेत. पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच आपल्याला प्लेट्स ज्या आहेत ते टाकून घ्यायच्या आहेत. दोन्ही समोरासमोर दिशेने प्लेट येणार आहेत आणि सेंटर मधूनच या प्लेट आपल्याला सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीने हा पेपर जो आहे त्यावरती ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे बाही कुठेही कमी पडणार नाही. आता या टाचण ज्या आहेत ते थोडेसे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला प्लेट्स जे आहेत ते आणखी थोड्याशा जवळ करता येतील आणि खूप जवळ झालेल्या सुंदर अशा दिसतात. आणि वरी थोडेशा आपल्याला अर्धा ते पाव इंचाच्या थोड्याशा पसरवून घ्यायच्या आहेत म्हणजे डिझाईन आपली जी आहे ते आकर्षक तर होईलच आणि दिसायला खूप छान दिसणार आहे. या पद्धतीने आता इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे. बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हलकी एक शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून ज्या प्लेट्स आहेत त्या मजबूत होतील आणि समोरची जी भागातल्या टाचण आहेत त्या सुद्धा आपल्याला काढून घ्याव्या लागणार आहेत आणि तिथे सुद्धा आपल्याला प्लेट्स ज्या आहेत त्या आणखी थोड्या जवळ घ्याव्या लागणार आहेत. अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आणि इथं सुद्धा आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. खूप आकर्षक आहे. सध्या जास्त लेडीज या बाही शिवण्याला पसंती देत आहेत. लॉंग स्लीव जर शिवायची असेल तर खाली तुम्हाला बॉर्डर जेवढीही आवडत असेल या पद्धतीने आपण खाली बॉर्डर सुद्धा लावू शकतो. तर मी इथे शॉर्ट मध्ये शिवलेली आहे, लॉंग शिवलेली नाहीये. लॉंगची सुद्धा प्रोसेस हीच आहे. याच पद्धतीने लॉंग स्लीव सुद्धा आपल्याला शिवायची आहे. खाली जी मी पट्टी जोडून घेतलेली आहे पुढे दाखवेलच व्हिडिओमध्ये त्याच जागी आपण बॉर्डर जोडून घ्यायची आहे. आता वरी कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचे आहे ते तुम्हाला इथे दाखवते. वरी सुद्धा आपण टाचण लावून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने आता काय करायचं, ही जशास तशी बाही जी आहे यावरती शिलाई देऊन घ्यायची म्हणजे आपली बाही कुठेही कमी पडणार नाही आणि एकदम मस्त अशी ॲक्युरेट बाहीचा आकार सुद्धा येतो. कुठेही
खराब दिसणार नाही, ॲडजस्ट होणार आहे व्यवस्थित याच पद्धतीने आणि खूप सोपी पद्धत आहे ही. कुठेही अवघड वाटणार नाहीये आणि शिवायला सुद्धा कुठेही अवघड जाणार नाही. राहिलेला एक्स्ट्राचा जो कपडा आहे ते या पद्धतीनेच कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कट केले की म्हणजे ही बेसिक बाही जी आहे ती आपली तयार आहे. आता अस्तर लावताना आपल्याला अस्तर यामध्ये जास्त वापरायची गरज पडणार नाही, कारण डबल अस्तर घ्यायचं म्हणलं तर बाही जी आहे ते आकार व्यवस्थित येणार नाही आणि जाड सुद्धा होईल, त्यामुळे प्लेट सुद्धा चांगल्या येणार नाहीत. आता आपण अस्तर याच मापाचं शिवून घ्यायचं आहे. आता ही जशास तशी बाही आपण अस्तरवर ठेवून अगदी सहज करू शकतो. तर ही महत्त्वाची टीप आहे. तुम्ही पेपर जे आहे त्या आणखी याच बाहीचा 2 पेपर कट करून घ्यायचे आहेत. नंतरच आपण दुसऱ्या बाहीवरती सुद्धा अशा पद्धतीने पेपर ठेवून कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला बाहीचा आकार अगदी परफेक्ट येईल आणि कुठेही खराब दिसणार नाही. तर आता अस्तर आपल्याला जोडून घ्यायचे. तर अस्तर जशास तसा अस्तर एक्स्ट्राचा मी इथं कपडा ठेवलेला आहे. जशास तशी आपण पेपरवरती जशी बाही शिवून घेतली त्याच पद्धतीने इथं बाहीला वरती ठेवायचं आहे अस्तरवरती आणि शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला कुठेही एक्स्ट्राचा जर कपडा लागला तर कट करायची गरज पडणार नाही. शिवाय आपल्या अस्तरचीही बचत होणार आहे आणि प्लेट्स ज्या आहेत त्या अस्तर लावल्यामुळे जाड येऊ शकतात, त्याच्यामुळे अस्तरही कमी लागेल आणि प्लेट्स सुद्धा छान दिसतील. अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. जसं की आपण पेपरला शिलाई देऊन घेतली होती त्याच पद्धतीने अस्तरलाही शिलाई देऊन घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे, जेणेकरून अस्तर आपण शिल्लक ठेवलेला त्याचा फायदा आपल्याला यामध्ये होऊ शकतो. जर आपली बाही कुठे कमी जास्त वाटत असेल तर अस्तरवरती आपण ती ॲडजस्ट करू शकतो. अशा पद्धतीने राहिलेला जो अस्तर आहे ते कट करून घ्यायचे. आता ही आपली पूर्ण बाही कट झालेली आहे, शिवून तयार झालेली आहे. याला आपण खाली बॉर्डरसाठी असा एक गोडसाठी पट्टी जोडून घ्यायची आहे, किंवा मग आपण लॉंग बाही जर शिवत असाल 10 इंचची बाही तर वरचा जो भाग आहे ते आपण 6 इंचपर्यंत ठेवू शकतो आणि खाली जी बॉर्डर घ्यायची असते आपल्याला ती 4 इंचपर्यंत घेऊ शकतो. या पद्धतीने आपली 10 इंचची बाही तयार होते. तर इथे मी 10 इंचची बाही तयार केलेली नाहीये, 5.5 इंचची बाही घेतलेली आहे. पाहू शकता खूप छान प्लेट आलेल्या आहेत आणि दिसायला तेवढीच आकर्षक ही बाही दिसत आहे. मी ब्लाउजला जोडून सुद्धा दाखवलेली आहे कशा पद्धतीने जोडायची. नॉर्मल बाही जोडतो त्या पद्धतीने जोडायची असते, पण थोडासा फरक आहे, मी ते सुद्धा पुढे सांगितलेलं आहे. तिथे 2 इंचची आपल्याला गोट पट्टी लावायची आहे, म्हणून मी इथं 2 इंचची पट्टी घेतलेली आहे आणि रुंदी आपण पाहू शकता या पद्धतीने. आता पट्टी लावत असताना आता उलट सुलट भाग जे आहे ते व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. अस्तरवरती व्यवस्थित असं ठेवून घ्यायचा आहे कपडा. पाहू शकता बाही अस्तरच्या दिशेनं खालून यायला हवी. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच जोडून घ्यायची, कारण पट्टी उलट सुलट लागली तर मग आपल्याला परेशानी होते आणि डबल उकलण्यामुळे कपडा जो आहे ते खराब होऊ शकतो. इथे काळजीपूर्वकच आपल्याला उलट सुलट जे कपडा आहे ते पाहून घ्यायचा आहे. उलटा लागला तर आपल्याला डबलच, आता उकलाउकली झाली तर जास्त वेळ जातो आणि कपडा सुद्धा आपला खराब होऊ शकतो. तर व्यवस्थित असं आपण सरळ दिशेने कपडा जोडलेला आहे. इथं दाब टीप जी असते ती देऊन घ्यायची आहे, जेणेकरून फिटिंग छान येते आणि फिनिशिंग पण खूप छान दिसते. या पद्धतीने आता दाब टीप मारून घेतलेली आहे. राहिलेला कपडा जो आहे ते एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आणि या पद्धतीने आता आपल्याला ही जी पट्टी जोडून घ्यायची ती जोडून घ्यायची. इथं तुम्ही लेस सुद्धा लावू शकता, आवडीनुसार आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. त्रिकोणी जे आता नवीन लेटेस्टमध्ये निघालेले आहेत लेस ती सुद्धा इथं लावू शकता. व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायची आहे, किंवा मग लटकन पाईप लटकनमध्ये ज्या लेस निघालेल्या आहेत ती लावली तर बाही अगदी आकर्षक दिसणार आहे. मी इथं फक्त छोटासा स्टोन लावलेला आहे शेवटीला. या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची, किंवा या पट्टीवर जरी तुम्ही लेस लावली तरीही खूप छान दिसते. भरपूर अशा आयडिया आणि टिप्स यामध्ये तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटेल. नक्कीच या व्हिडिओतील माहिती तुम्हाला खूप सोपी आहे, समजली असावीच अशी आशा आहे. तर पूर्ण बाही आपली कट करून पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग पाहू शकता, आकार व्यवस्थित आलेले आहेत. पूर्ण बाही आपली तयार झालेली आहे. सेंटर आपल्याला पाहू शकता, इथं मोजून सुद्धा दाखवते. इथं आपली 5.25 इंचची बाही तयार झालेली आहे. शिवून आपली 5.5 ते 5.25 इंचची येते. इथे 9.5 इंच रुंदी घेतलेली आहे बाहीची आणि कॅप हाईट इथे मी 2.5 इंचवरती घेतलेली आहे. आता कपडा अस्तरचा आपला बऱ्याच प्रमाणामध्ये वाचलेला आहे. आकार पाहू शकता आणि प्लेट्स सुद्धा पाहू शकता कशा पद्धतीने आलेले आहेत. आता सुरुवातीला आपण ही बाही जी आहे
ती साधी सिंपलच वाटणार आहे. शेवटी आपण इथं स्टोन किंवा लेस आवडीनुसार लावू शकतो. आता या स्टेपला आपण लेस लावायची असेल तर लावता येते आणि स्टोन लावायचा म्हटलं तर शिवल्यानंतर सुद्धा लावता येतं. तर आता बाही जोडत असताना मी कोणतीही बाही ब्लाऊजच्या सेंटरमधूनच जोडायला सांगत असते, अशा पद्धतीने, जेणेकरून बाही आपली कुठेही कमी पडत नाही सेंटरमधून जोडली तर. अशा पद्धतीने सेंटरच्या दिशेने आपण दुसरी जी शिलाई आहे ती देऊन घ्यायची आहे. एक बाजू आपली शिवून झालेली आहे, दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने जर आपण बाही कट केली आणि शिवली तर बाही कुठेही कमी पडत नाही. ॲक्युरेट बाही आपली शिवली जाते आणि व्यवस्थित फिनिशिंग सहित सेंटर सुद्धा आपल्या बाहीचा हलत नाही. तर अशी आपली ही झाली बाही कटिंग. परफेक्ट आपली फिटिंग सुद्धा आलेली आहे, कुठेही कमी जास्त पडत नाही कपडा. जर माझ्या पद्धतीने तुम्ही कटिंग केली तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. त्याचे बेसिक मापे कशी काढायची, जुन्या ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची, त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. बाही कटिंगचा चार्ट सुद्धा अवेलेबल आहे. बाही कटिंग बेसिक मापावरनं कशी करायची त्याचे सुद्धा अपलोड व्हिडिओ आहेत. नक्की जर तुम्ही चॅनलवरती आणखी माझे पूर्ण व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की चॅनलला व्हिजिट करा. भरपूर असे माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड आहेत. अशा पद्धतीने तुम्ही ही डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडली असावी. या पद्धतीने त्यावरती मी एक स्टोन लावून घेणार आहे. तर फॅब्रिक गम घेतलेला आहे. या पद्धतीनं गम मिळून जातो मार्केटमध्ये, कोणत्याही स्टोअरवरती तुम्हाला सहज उपलब्ध होईल. या पद्धतीने स्टोन लावून घ्यायचा किंवा लेसही लावू शकता. सुंदर अशी आकर्षक अशी बाही डिझाईन तयार झालेली आहे. या व्हिडिओतील तुम्हाला माहिती आवडली असेल तर एक लाईक करा. आत्तापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.